प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो या ठिकाणी प्रणय आणि सामना करतोय तो या ठिकाणी योगेश. सुरेख पटका या ठिकाणी बाहेर पडतोय आणि पहिलाच धक्का बसतोय तो या ठिकाणी अन्ना स्पोर्टला आणि योगेश. विकेटचं नाणेफेक होतंय ते अटलांटिक विजन स्पोर्ट्स वर्सेस विवांशी 11. विवांशी 11 या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो हेमंत. हेमंत हलकासा कडे चेंडू या ठिकाणी एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत या ठिकाणी हेमंत. खराबशी सुरुवात पाहायला मिळते ती अन्ना स्पोर्ट्स संघाची. एकामागोमाग एक खेळाडू पॅव्हलियनमध्ये परततात. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते आपल्याला या ठिकाणी. प्रणय याची आणि पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. पाहूया क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचायचं आणि सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय ते या
कळाली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला. ज्याला स्त्री प्रिय म्हणून कळाली तो माझ्या राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या जिजाचा शोभा झाला. तमाम माझ्या रसिक मायबापांच आणि सर्व संघांचं मी सनिमिती सकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. जिथे तुम्ही मित्रांनो पाहताय तर भारतीय जनता पार्टी दापोली पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि पर्व 4 मध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत करत असताना जाऊया आजच्या या ग्रँड फिनालीच्या दिवसातील पहिल्या मॅचकडे, जिथे आना स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर भैरवनाथ फायटर्स या दोन संघांमध्ये हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण बघून घेतोय. आणि या मॅचच्या पहिल्याच इनिंगकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. कुठेच कुणी जाऊ नका, कारण खऱ्या अर्थानं क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटचा धमाका हा मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतल्या लीग फॉर्मॅट मधल्या अस्तित्वाच्या मॅचच्या लढाईसाठी मैदानामध्ये खेळताना देखील दिसतात. तर एका बाजूला भैरवनाथ फायटर्स या संघाने देखील कालच्या दिवसामध्ये सुरेख अशी कामगिरी करत असताना स्पर्धेचा देखील चांगला आस्वाद घेतलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल, जिथे धावसंख्या बॅटिंग करणारा जो संघ असेल अना स्पोर्ट्सच्या संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक, जिथे त्यांच्या 3 विकेट गेलेत आणि 3च खेळाडू बाद झालेले आहेत. 3 खेळाडूंचा एकंदरीत जर चर्चा करायला गेलं, 3 महत्वाचे फलंदाज अना स्पोर्ट्सच्या संघाचे बाद झालेत. आता खांद्यावरती या 2 फलंदाजांची जबाबदारी असेल. एक देवानी हेमंत ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये असू शकेल. म्हणजे जे प्रत्येक खेळाडू असेल मोठे प्रहार तुम्हाला करावे लागतील, कारण का संघाने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. आज त्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल. आणि त्याच्यानंतर इथे आपल्या संघासाठी प्रचंड मेहनत घेत असताना चांगला क्रिकेट, पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार तुम्हाला क्रिकेट देखील खेळावं लागणार आहे. कारण का ज्या ज्या वेळेला आपण म्हणतो ना की सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पर लेना चाहिए, म्हणजे सकाळची जर तुम्ही चहा प्यायला नाहीत ना तर तुम्हाला तेवढं तंदुरुस्त वाटणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही अगदी आपल्या लिजंड प्लेयरची राय घेणार नाही, त्यांचे विचार, त्यांचे सजेशन्स घेणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही बघा यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्या लिजंड प्लेयरचे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचे राय घ्यावी लागेल. लॉंग लीग परिसरामध्ये चेंडूला खेळलं गेलं, जोपर्यंत चेंडूला कॅरी केलं जाईल वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत, परंतु त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा थ्रो पाहायला मिळालाय. 2च धावांवरती आता संतुष्ट मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. हेमंत आणि देवा, ज्या संघाकडे साक्षात देवा नावाचा खेळाडू आहे त्यांना कोणाची भीती नसेल, कारण का नावामध्ये देव आहे. पण तो मित्रांनो शेक्सपियरनं सांगितले नावामध्ये काही नाहीये, तुमचं काम तुमचं नाव ठरवत राहतं. आज तुमचं नाव जर तुम्हाला बनवायचं असेल तर पहिल्यांदा मेहनत प्रचंड घ्यावी लागेल, पहिलं काम चांगलं करावं लागेल तर तुमचं नाव बनवू शकेल. यावेळेला बघा डिफेन्स करायचं जोरदार फील आहे, बॅटच्या इनसाइड एज घेतली गेली आहे. आणि आय थिंक जर पाहायला गेलं तर एकंदरीत एक सिंगल धाव खात्यामध्ये पुन्हा एकदा जोडली जाईल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. हेमंतला देखील आक्रमण करावं लागेल, आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. हेमंतची चर्चा आपण करतोय कारण का हेमंतकडे ते पोटेन्शियल राहिलंय आणि हेमंतला आता मोठे फटके खेळणं गरजेचे राहतील. दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स या संघानं सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कालच्या दिवसामध्ये देखील केला होता. तब्बल त्यांनी 62 धावा बनवल्या होत्या स्पर्धेतल्या भैरवनाथ फायटर्सच्या संघानं. आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा तशाच प्रकारचा तो इतिहास जोडण्याचा प्रयत्न करू शकेल. आपण मेन विकेट वरती मॅच बघतोय, त्याच्यानंतरला दुसऱ्या बाजूला सेकंड विकेट वरती देखील मॅचला सुरुवात होते, प्रारंभ होतोय. ती मॅच देखील आपण त्याचा आउटपुट देत राहू. यावेळेला यस दांडी गोल, फलंदाज बाद, जबरदस्त गोलंदाजी. चला त्याचबरोबर एक दापोलीचा गोड आवाज म्हणजे विशाल सर देखील जोडले गेलेत. सो गुड मॉर्निंग, शुभ सकाळ विशाल सर. सर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी बघा खेळ चालू आहे, जिथे धावांचा विचार करूया. धावफलकावरती 6 या आकड्यावरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे, म्हणजे एकच बॉलर नाहीये. हॅलो, दुसऱ्या षटकाचा खेळ, व्हॉइस पण थोडं कमी आहे.
या बॉलवरती देखील 2 धावा आपण बघतोय. अक्षय वासवी 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज झाला हेमंतला सरळ त्याचा साथीदार देवाला परतावलं लागलं होतं आणि आता राजेश आणि हेमंत ही जोडगोळी असू शकेल. षटकाचा विचार करता एकंदरीत काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण गोलंदाज रुपेश अशा माध्यमातून बघतोय. राजेशनं पहिल्याच बॉलवरती डिफेन्स करत असताना 13 धावांचा प्रयत्न केला, यशस्वीरित्या 3 धावा काढल्या गेल्या आणि आता संघासाठी एक जबरदस्त एक इनिंग पेश करताना तो दिसतोय. शानदार फटकेबाजी करावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला माहित आहे की लोअर स्कोरिंग मॅच होतात कारण का विकेट थोडस या ठिकाणी बघा नमी असते. इथे फटका प्रॉपर असा नव्हता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल इथे धावचीची संधी. येस, आय थिंक अंपायर प्रभावित आहेत की काय, पण तो अंपायर तटस्थ आहेत. इथे धावचित होणार नाही आहे खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ अगदी सुरेख आहे. काय अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, पण तो क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार. फक्त बॅटिंग करणारा संघ थोडासा बॅकफुटला परतलाय. या संकटातून सावरावं लागेल तुम्हाला. संकट मोचक क्रिकेट खेळावं लागेल. संकटातून सावरण्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल. आपला चांगला फटका खेळला गेला. फ्रंट फुटचा वापर करत असताना लॉंग लेग शरीर या ठिकाणी रिझन मध्ये चेंडूला खेळलं जाईल. आय थिंक लॉंग लेगचा खेळाडू बॅकवर्ड शॉर्ट लेगला पोहोचला होता धावत त्या चेंडूला पकडण्यासाठी आणि इथे षटक क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या 12 आकडेवरती जाऊन पोहोचलेली आहे. हॅलो, शुभ सकाळ. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग सीझन 4 सीझन 4 भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि DCC अर्थात दापोली क्रिकेट कमिटी यांच्या आयोजनातून आणि त्यांच्या नियोजनातून स्कोर कार्ड 12 DCC अर्थात दापोली क्रिकेट कमिटी यांच्या आयोजनातून आणि नियोजनातून ही 2 दिवसीय कालावधीमधील ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात दापोली प्रीमियर लीग सीझन 4. मी विशाल खडवले आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. पहिला 6 चेंडूंचा खेळ ते समाप्ती झालाय. पहिलं षटक संपुष्टात 12 धावा आल्यात. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता. ऑफ रिझन मध्ये दिशा दाखवले. एक सिंगल रन निश्चितच घेतला गेलाय. 2 धावेचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच अगदी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत धावफलक निश्चितच पुढे सरसावण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपण पाहतोय पहिल्या विकेटवरती चालू असलेला सामना. एकंदरीत चांगल्या प्रकारचे खेळ सादर करतायत. पहिल्या 6 मध्ये 12 धावा आल्या. संयमितरित्या फलंदाजी झाली आणि तदनंतर आपण पाहतोय या दुसऱ्या षटकावरती आघात केली जातील का. चांगली खेळी सादर करतायत. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती जो फलंदाज आहे हेमंत असतील आणि नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय राजेश असतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल होता. अगदी लॉंग ऑफला दिशा दाखवली गेली. त्या दिशेने खेळला गेला तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल घेतली गेली. सिंगल कंप्लीट केली गेली आहे या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आता मात्र डावपुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल. दुसऱ्या षटकातील 3रा चेंडू आणि 3ऱ्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी तो दाखल झालाय. सकाळच्या सत्रामध्ये चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय GDB युट्यूब चॅनलच्या या वाहिनीद्वारे अगदी घर बसल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांच्याद्वारे केलं जात आहे आणि त्यांच्या अगदी रखरखत्या उन्हामध्ये आपल्या सर्वांच्या खेळाडूंसोबत अगदी आपली कामगिरी बजावतात. ते म्हणजेच अंपायर युनिट आपण पाहतोय एजाज सर असतील. त्याचप्रमाणे त्यांच्या साथीदार त्यांच्या समवेत असतील. कालच्या दिवसापासून आज ते चांगली कामगिरी करतायत आणि चांगली भूमिका बजावतायत या स्पर्धेनिमित्त. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यावेळेस वाईटचा इशाराला अतिरिक्त धाव प्राप्त दिली जाईल.
यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू आपण म्हणजे पाहतोय. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. या चेंडूवरती आपण पाहायला गेलो एक चौकार प्राप्त झालाय. धावफलक पुढे जाईल, 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. बघा दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 20 धावा आल्यात यशस्वीरित्या. 4 विकेट गेल्यात माघारी. क्षमासवी तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 विकेट माघारी परतल्यानंतर 20 धावा निश्चितच धावफलकीवरती आल्या. तर चांगल्या प्रकारची खेळी आपण पाहतोय. अगदी 10च्या पूर्ण सरासरीने चाललेला हा सामना आपण पाहतोय. आणि या सामन्यातील यावेळेस मित्र आपण पाहतोय यावेळेस डॉट चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. गोलंदाज असेल मनोज. गोलंदाजी ट्रॅकवरती नुसक्या पावलांचा रनअप आपण पाहतोय. त्याच्याद्वारे अगदी राऊंड द विकेट तो गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस रिस्वी चिट करण्याचा प्रयत्न झालाय, फाईनला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल धाव घेतली जाते. चांगली खेळी सादर करतायत. निश्चितच धावमजूर उभी केली, एक चांगली धावमजूर उभी करण्याचे प्रयत्न होतात या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. मनोजच्या विरोधात फटकेबाजी करत असताना निश्चितच 10च्या सरासरी चाललेला हा आपण पाहतोय सामना. पहिल्याच 2 षटकामध्ये जवळपास 20 धावा आल्या. 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर आता मात्र या 4थ्या आणि 5व्या फलंदाजावरती जबाबदारी असेल. आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशा दाखवली गेली चेंडूला, बॉलला, आणि बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून. निश्चितच येतोय या चेंडूवरती एक कणकणीत चौकार. सेकंड विकेटवरती आपण पाहतोय एक नवीन सामना सुरू होतोय. एका नवीन सामन्याला इथे सुरुवात होते, नवीन मॅचला इथे सुरुवात होते. परंतु जाऊया पहिल्या विकेटवरती पुन्हा एकदा. 3चा खेळ सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो अगदी धीम्या गतीने धावांची धावमजूर उभी केली जाते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलो सर म्हणले जय भैरवनाथ स्पोर्ट्स या संघाने अगदी 65 धावांची धावमजूर उभी केली होती प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. आज त्यापर्यंत कुठेतरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सकाळच्या सत्रात कुठेतरी धीम्या गतीने चाललेली ही स्पर्धा आपण पाहतोय. 3 षटक म्हणजे जवळपास 18 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात झालाय. आणि 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 25 धावा आल्यात. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. पाहूया या 6 चेंडूमध्ये किती धावा लगावल्या जातील यशस्वीरित्या. बघा 6 धावा, 6 चेंडू असतील शेवटचे. आणि निश्चितच जबाबदारी दिली जाते विनायक यांच्या खांद्यावरती. ओव्हर द विकेट तो गोलंदाजी हाताळतोय. थोडं मिसफील्ड होते तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. सकाळच्या सत्रामध्ये चालू असलेली सामना आपण पाहतो. धीम्या गतीने चाललेला ही मॅच आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली क्रिकेट कमिटी आयोजित DPL अर्थात दापोली प्रीमियर लीग सीझन 4 या सीझन 4 मधील चालू असलेला हा पहिला सामना. फर्स्ट विकेटवरती आपण पाहतोय एकीकडे आपण पाहतोय तर अन्ना स्पोर्ट्स विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतो. पहिल्या विकेटवरती बघा सेकंड विकेटवरती जो सामना चालू आहे त्या सामन्यामध्ये जर सूरज याने आपल्या फलंदाजीमधून जर लगातार 3 षटकार ठोकले ना तर त्यांच्यासाठी श्रीकांत
जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. श्रीकांत यांनी नोंद घ्यायची आहे. आपण लगातार 3 षटकार जर ठोकले गोलंदाजाच्या विरोधात तर निश्चितच श्रीकांत जाधव सरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आपल्याला उपलब्ध झालाय. पुन्हा एकदा जाऊया आपण पहिल्या विकेटवरती चालू असलेला सामना आपण पाहतोय. सन स्पोर्ट्स विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स या दोन संघांमधील लढत आपण पाहतोय. राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. यावेळेस फुल टॉस फाईनला खेळलाय. फाईनच्या दिशेने चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत अगदी सिंगल घेतली. त्यानंतर दुहेरी धावांचे प्रयत्न झाले आणि दुहेरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाते. पंच 9चा इशारा देत आहेत समोरच्या कक्षाकडे. फ्री हिट असेल या चेंडूवरती. एक सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. अर्थातच हा नो चेंडू होता. नो चेंडू टाकला गेला आणि या चेंडूवरती फ्री हिट एक संधी उपलब्ध झाले फलंदाजासाठी. स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती आता फलंदाज सज्ज असेल हेमंत. सुवर्ण संधी असेल त्याच्यासाठी एक अतिरिक्त चेंडू दिला जाईल, टाकला जाईल. गोलंदाजाच्या विरोधात आघात करावे लागतील या अतिरिक्त चेंडूवरती. पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज सज्ज असताना यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. चेंडूला फिरकावून दिलंय फाईनच्या दिशेने. चेंडू चाललाय वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक आपण पाहतोय 33 म्हणजेच 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बघा 4थं षटक चालू असताना 33 धावा आतापर्यंत आल्यात. कुठेतरी धीम्या गतीने म्हणजेच शांत गतीने बॅटिंग झाली, फलंदाजी झाली. आतापर्यंत जवळपास फक्त आणि फक्त 33 धावा आल्यात. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता. एसटी उद्ध्वस्त करून लावल्यात अक्षरशः. आपण पाहतोय मैदानावरती हेमंत होता स्ट्रायकिंग एंडवरती, परंतु यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून. याच निश्चितच ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता तुम्ही घर बसल्या. वापसी करतोय, कमबॅक करतोय निश्चितच आपण पाहतोय. विनायक हेमंत माघारी परततोय. अर्थातच हा 4था धक्का असेल, क्षमासवी 5वा धक्का असेल आणि निश्चितच नवीन बॅटर्स दाखल होतोय स्ट्रायकिंग एंडवरती. अमित असेल उजव्या शैलीचा फलंदाज. विनायकच्या विरोधात मात्र त्याला चांगली फलंदाजी फटकेबाजी करावी लागेल. विस्फोटक स्वरूप त्याला निश्चितच घ्यावं लागेल. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवले. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेल टिपण्यात अपयशस्वी ठरतोय. निश्चितच तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 फलंदाजांच्या मार्फत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावफलक आपण पाहतोय 34. 34 धावा या आकड्यावरती जाऊन थेट पोहोचले. पहिल्या विकेटवरती आपण हा सामना पाहतोय. सन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात सकाळच्या सत्रामध्ये लढताना जय भैरवनाथ स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. खरं तर या टिळकनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती या क्रीडा नगरीवरती अर्थातच सह्याद्री क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीवरती असलेला हा चालू सामना. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय, ट्रॅव्हल करतोय परंतु पुन्हा एकदा आज झेल टिपण्यात अपयशस्वी ठरतोय खेळाडू. सिंगल विकेट आपण पाहतोय आणि या सिंगल विकेटवरती चालू असलेला सामना अचूक वेध घेता आला नाहीये. चेंडूवरती
लॉंगॉनच्या दिशेला एक मोठा फटका आलाय. 6 धावांच्या स्वरूपात षटकार आलाय. आज रविवार आहे, संडे खरं तर फंडे, आणि आजच्या दिवसामधील आपण ही स्पर्धा परिपूर्ण होत असताना, संपन्न होत असताना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातील हा पहिलाच सामना सन स्पोर्ट्स आणि जय भैरवनाथ स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये ही लढत निश्चितच चांगली लढत. खरं तर प्रथमतः आपण बॅटिंग केली सन स्पोर्टने आणि जवळपास क्षमा असावी अन्ना स्पोर्ट्स, आणि जवळपास 36 धावा या 24 चेंडूमध्ये त्यांनी लगावल्या धावफलकवरती आणि धावमजल उभी केली प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. या 37 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत अन्ना स्पोर्ट्स या संघाला, आणि निश्चितच रचना करतायत. सदोतीस धावांचं टार्गेट समोर असताना आता मात्र सर्वस्वी जी जबाबदारी असेल या सर्व संघातील सदस्यांवरती आणि सर्व खेळाडूंवरती. या खरं तर 37 धावा डिपेंड करायच्या आहेत, आणि विजय प्राप्त करायचा असेल तर त्या प्रकारचे प्रयत्नसुद्धा करावे लागतील अन्ना स्पोर्ट्स या संघाच्या या सर्व खेळाडूंना. कालच्या दिवसातील स्पर्धा परिपूर्ण झाली, संपन्न झाली. अतिशय उत्साहामध्ये आणि क्रिकेटमय वातावरणामध्ये ही स्पर्धा परिपूर्ण झाली, संपन्न झाली, आणि आजच्या दिवसाला सुरुवात होत असताना पहिला सामना आपण पाहतोय ऑन टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून छायाचित्रित केलं जात आहे. टीव्हीची या वाहिनीद्वारे घरबसल्या दर्शकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जात आहे. निश्चितच मी या वाहिनीच्या सर्व टीम मेंबर्स आणि फॅमिलीचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आणि त्याचप्रमाणे ऑर्गनायझर कमिटी DCC असेल आणि त्यांच्यात सामील झालेले हे सर्व खेळाडू असतील त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो. जाऊयात या चालू होणाऱ्या पुढील सामन्याकडे, सेकंड इनिंग्सकडे. आपण पाहतो सेकंड विकेट्स वरती चालू असलेला सामना, आणि जवळपास 28 धावा स्कोर कार्डवरती आल्यात आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 षटकांमधील म्हणजेच 12 चेंडू 28 धावा आल्यात. 28 धावा जोडल्या गेल्यात स्कोर कार्डवरती. सेकंड विकेटचा सामना आपण पाहतोय चालू असलेल्या स्पर्धेमधील. त्यानंतर जाऊया या सामन्यातील आपण पाहतो या स्पर्धेतील दापोली तालुक्यातील गोड आणि मधुर आवाज अर्थातच व्हॉइस ऑफ दापोली सनी सरांच्या माध्यमातून पुढील समालोचन केले जाईल. हॅलो चेक. चला 37 धावांचं ध्येय उद्दिष्ट असेल इथे. हॅलो चेक. थोडा मास्टर दे ना. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो. राजेश आणि त्याचबरोबर त्यांचे हे प्रतिस्पर्धी तेजस प्रणय हे 2 फलंदाज असतील जिथे 37 त्यांना धावा बनवायचे आहेत. या बॉलला चांगला चेंडू खेळला गेलाय. कव्हर पॉइंटला चेंडू असेल. चेंडू दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार आलाय. काही जबरदस्त फटकेबाजी आपण बघतोय. सुरेख फटका होता. पहिला चेंडूला लिव केलं होतं, सोडून दिलं, आणि पाहताय तर तुम्ही या पुढच्या बॉलवरती आहे ना गोलंदाजांवरती त्यांनी आक्रमण केलं आणि 4 धावा मिळाले. सुरुवात अशीच पाहिजे, धमाकेदार आहे. तेजस या फलंदाजानं मात्र एक जबरदस्त फटका ठोकला. आपल्याला माहिती आहे भारतासाठी देखील तेजस एक्सप्रेस सातत्यानं धावते. आज भैरवनाथ स्पोर्ट्स या संघासाठी तेजस एक्सप्रेस कशा प्रकारचं क्रिकेट खेळेल हे देखील बघावे लागेल.
सकाळचं सत्र चालू आहे. या सकाळच्या सत्रामध्ये लेफ्ट हँडेड बॉलर राजेश आहे. फुल टॉस बॉल आहे. या बॉलला तुम्ही कुठेही खेळू शकला असतात, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल आलाय. आता फसला होता फलंदाज. म्हणजे आपण म्हणतो ना, कधी कधी इझिली खेळण्याच्या नादामध्ये आपण चेंडू मिस करतो आणि करत असताना देखील प्रत्येक बॉलवरती तुटून पडण्याची आवश्यकता देखील नसेल. कारण का 37 आहेत. 37ला तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट घ्यावं लागेल. लगभग जर विचार करायला गेला तर तुम्ही एक 9च्या सरासरीनं त्या 37 धावांपर्यंत पोहोचू शकता. येस, फलंदाज बाद हो गई भूल, बॅटर्स की दांडी गुल. तेजसला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सिग्नल लावलाय. लाल कलरचा सिग्नल या एक्सप्रेसला लागला आणि सरळ मैदानाच्या बाहेर देखील जाईल. धक्का क्रमांक पहिला भैरवनाथ फायटर्सच्या संघाला. अजय मानफॉर्म निगडे, दापोली तालुक्यातून निगडे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू क्रमांक 3 वरती त्याला देखील पाठवले गेले. आज दापोली तालुक्यातले सर्वच नामांकित असे खेळाडू आहेत जे मुंबईमध्ये सध्या कामानिमित्त, अगदी शिक्षणानिमित्त आणि आपण पाहिलं व्यवसाय निमित्त देखील आपले सर्व जे खेळाडू आहेत इकडे अगदी स्थायिक झालेत. आणि त्याच्यानंतर क्रिकेटची आवड प्रचंड आहे सर्व खेळाडूंना आणि ती आवड जपण्यासाठी सर्व खेळाडू एकत्र यावेत ही कल्पना DCC कमिटीने एक आखली. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही आपण स्पर्धा आजच्या 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय, जे पर्व 4 संपूर्ण भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही स्पर्धा आपण बघतोय. आणि का नाही, संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यामागचं कारण देखील ही सर्व खेळाडू देखील आहेत आणि ऑर्गनायझर कमिटीनं खूप प्रचंड मेहनत घेतली आहे. खूप प्रचंड त्यांनी या ठिकाणी संघर्ष देखील केला. ही ऑर्गनाईज करत असताना देखील प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक दापोलीतल्या खेळाडूला एक चांगला असा प्लॅटफॉर्म, एक उच्चांक गाठायचा क्रिकेट क्षेत्रातील. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आणून ठेवला आहे. त्याचबरोबर दर्जेदार या ठिकाणी ऑफला ड्राईव्ह केलं गेलं होतं मागच्याच बॉलवरती आणि फक्त अजित एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटकातील अजून देखील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 5 धावा धाव फलकवते. ग्रँड फिनालेचा दिवस आहे, सुपर डुपर संडे आहे. सर्व रसिक प्रेक्षक आज या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील कारण का आज सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं प्रत्येक रसिक प्रेक्षकांचा आज एकच असेल की दापोली प्रीमियर लीग आपण घर बसल्या आनंद घेऊया DGB स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून. आणि का नाही, सकाळच्या 17 150 लोक आतापर्यंत जॉईन झालेत या चॅनलवरती, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. षटकाचा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 1 विकेट, धावसंख्या 5. 5च धावा धावफलकावरती असतील. पहिल्या षटकानंतर 37चा पाठलाग करायचा आहे. आपण म्हणतो ना, जेवढं टोटल तुम्हाला इझी दिसतंय ना, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं होतं ते आपल्या सर्वांचे मार्गदाते आदरणीय उदयजी माने सर यांचं देखील आगमन झालंय. सो सरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. उदयजी माने सर यांचा आपण यथोचित सन्मान देखील करून घेणार आहोत. मी विनंती करतो उदयजी माने सर यांना विनंती करूयात आपण की आम्ही तुमचा सत्कार करतोय, आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. ऋषी बॉलरचं नाव सांगा. अरे तुमच्याच बॉलरचं बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगा. कोण आहे? मयूर. मयूर गोलंदाजी ट्रॅक वरती अनाथ स्पोर्ट्सच्या संघाकडून. बघा मॅच बनली आता 18 बॉलमध्ये आता 32 पाहिजेत. चित्र थोडस बदलत चाललंय आणि का नाही, कारण का कालच्या दिवसामध्ये अनाथ स्पोर्ट्सचा संघ देखील चांगला क्रिकेट खेळला, परंतु आजच्या दिवसातला क्रिकेट योग्य घ्यावं लागेल. भैरवनाथ स्पोर्ट्स एक बलाढ्य संघ तुमच्या समोर आहे. राईट मोर द विकेट, मयूर तयार आहे. पहिलाच बॉल फुल टॉस, ऑफला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जोपर्यंत चेंडूला जाऊन कलेक्ट करेल. वेगानं धाव होतील का? इथे धावचीची संधी बनू शकली असती. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो असता तर कदाचित फलंदाजाला परतावं देखील लागलं असतं. जिथे प्रणय आणि अजयची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळते, या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती आता जबाबदारी राहील की आता या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जिंकायचं आहे.
हा प्रत्येक खेळाडू सांगतो, परंतु जिंकत असताना मॅनेजमेंट देखील करावं लागेल. तुम्हाला शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक FW टेलर देखील सांगत असतात की तुमच्याकडे जर का व्यवस्थापन असेल तर ते कोणत्या पद्धतीचं असलं पाहिजे. 37 सेकंड विकेट मॅच, स्कोर कार्ड 37. आपण पुन्हा एकदा मेन विकेट वरती जाऊयात, जिथे काय घडतंय काय बिघडतंय माझ्यासमोर सगळ्यांनी जोडली जा. धावसंख्या 7 या आकड्यावरती या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी राहील. मयूर जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय. मयूर या नावाची चर्चा आम्ही अनेकदा देखील केली आहे दापोलीमध्ये. ज्या वेळेला तेरेवंगणी या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्या चर्चेतला राहिलाय, पण तो आज अना स्पोर्ट्सच्या संघाकडनं खेळतोय. मेहनत घ्यावी लागेल. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे. इट्स अ फेअर डेलिव्हरी. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, अप्रतिम गोलंदाजी आता मयूर मात्र करतोय. फलंदाज अजयला थांबवण्याचं काम करतायत. आपण सरळ जाऊया त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठा घानाघाती प्रहार आउट ऑफ द पार्क. चला या ठिकाणी उदयजी माने सर यांचा आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय. त्यांनी देखील विशेष असं सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी केले. सरांचा देखील आपण सन्मान करतोय. तुमच्या स्क्रीनवरती आपण बघताय उदयजी माने सर. मयूरनं सकाळच्या सत्रापासून प्रभावित देखील केले गोलंदाजी करताना, परंतु अजयला आक्रमकतेनं क्रिकेट खेळावं लागेल. पुढचा बॉल आहे. या बॉलवरती मोठा प्रहार करायचा. पायचा क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर इथे जबरदस्त फटकेबाजीचं प्रात्यक्षिक. मयूरनं आता प्रभावित केले. पहिल्या 6 मध्ये केवळ 5च धावा होत्या. पुढच्या नंतरला आतापर्यंत 4 बॉल तो टाकून झालेत. 10 धावा धावफलकावरती असतील. 10 धावा धावफलकावरती षटकातील 2 चेंडूंचा खेळ देखील अजून बाकी आहे. याला म्हणतात अनुशासित गोलंदाजी, याला म्हणतात किफायतीशीर षटक आणि यालाच म्हणतात डिसिप्लिन. आणि ते पुरेश एकदा जर पाहिला गेलं तर चेंडूला लॉंग लेग परिसरामध्ये खेळलं गेले. 1 धाव कंप्लीट केली जाते. प्रयत्न दुसऱ्या धावेचा आहे. धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती असतील. षटकातील अजून देखील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत मयूरनं. आतापर्यंत 7च धावा खर्च केलेत आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 5 होत्या. म्हणजे टोटली आतापर्यंत संघाचा विचार केला तर 12 पर्यंत मजल मारली बॅटिंग करणाऱ्या संघानं. अजून 25 धावा पाहिजेत येणाऱ्या 13 बॉलमध्ये. 13 चेंडू 25 धावांची गरज. आता मात्र तुमची गाडी जी स्लो चालली आहे ना, त्या गाडीला आता मात्र पळवावं लागेल जोरात. क्रॉस द लाईन खायचा आहे. जोरदार अपील केली आहे. पंच तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी बघा इशारा नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या लॉस ऑफ 1 12 12 झालेले आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ. 12 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये 25 पाहिजेत. आता मी तरी म्हणतो हे शक्य असेल की नसेल हे माहित नाहीये. कारण ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळताय ना, या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तुम्ही काही करू शकता. क्रिकेट अशा प्रकारचा गेम आहे ना, ती कोणत्याही क्षणाला मात्र तुम्ही पाहिला गेलं तर एकंदरीत बाजी पलटायला वेळ लागत नाहीये. तशाच प्रकारचा क्रिकेट म्हटलं जातं. आज संघर्ष सातत्यानं या दोन्ही संघांच्या माध्यमातून केला देखील जाऊ शकेल. कारण का तुम्हाला खेळायचं असेल, जिंकायचं असेल तर पहिल्यांदा संघर्ष हा निश्चित रूपानं तुम्हाला करावाच लागेल. कारण का संघर्ष हे जीवन आहे आणि जीवन हे संघर्ष आहे मित्रांनो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल, तरच तुम्ही जाऊन भविष्यात यशस्वी देखील बनू शकाल. कारण का आपण म्हणतो ना एकंदरीत की जिंकण्यासाठी प्रचंड त्याग आणि मेहनत देखील करावी लागते. धावसंख्या 12 झाली आहे. 12 मध्ये 25 ची आवश्यकता. आणि आपण म्हणतो ना ज्यावेळेला तुम्हाला 100 आपण सेकंड विकेट कडे जाऊया, जिथे धावसंख्या 53 झाली आहे. टार्गेट 54 चं असेल.
4 ओव्हरचा खेळ झालाय. सेकंड विकेटचा 53, टार्गेट 54. चला आपण मेन विकेट कडे जाऊयात, जिथे फर्स्ट विकेटची मॅच चालू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती कॅप्टन स्वतः योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करेल. पहिलाच बॉल यावेळेला गलीला क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि फक्त या चेंडूवरती आपण बघतोय तर एकच धाव मिळू शकेल. धावसंख्या 13ला जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असून देखील आहे या मॅच मध्ये. पोटेन्शियल आपण ज्या वेळेला म्हणतो ना की तुम्हाला 100 लोकांच्या शर्यतीमध्ये अव्वल स्थानी यायचं असेल ना तर त्या 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल, तरच तुम्ही त्या 100 लोकांच्या शर्यतीमध्ये अग्रस्थानी येऊ शकाल. पुढचा बॉल आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी डीप स्क्वेअर लेगला अलोंग द कार्पेट खेळलं गेले. जर पाहायला गेले तर चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येईल जोपर्यंत थ्रो केला जाईल आणि यस या ठिकाणी फलंदाज बाद होईल. धावची जाला काढू मेरे अपने न लुटा तो गहरों में कहा दमता, ज्या कष्टी दुबीती वहा विश्वास कमता. फलंदाज सरळ बाहेर जातोय. भैरवनाथ स्पोर्ट्स या संघाला मोठा धक्का बसलाय. म्हणजे जो संघानं या स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम केलाय तो संघ 37 धावा करण्यासाठी लढखडतोय. पारी या ठिकाणी लढखडतीये. संघर्ष कायम चाललाय. मेहनत केली जाते परंतु यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम अजून मात्र केलं जात नाहीये. थोडासा बॅकफुटला परतलाय. या गोष्टीची चर्चा जर तुम्हाला करायची असेल तर जिंकावंच लागेल. क्वालिफायर या चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न हर एक संघानं पाहिलंय की आम्हाला ही DPL पर्व 4ची ट्रॉफी हातामध्ये महसूस करायची आहे आणि हे स्वप्न मात्र येणाऱ्या सायंकाळच्या सत्रामध्ये कळेल की कोणता संघ या ट्रॉफीवरती सोनेऱ्या अक्षरानं नाव कोरेल. सेकंड विकेटचे बॅटर्स चला लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. नो टीम मीटिंग. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओव्हर द विकेट यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनची डिलीवरी ना आव देखा ना ताव देखा, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका. 6 रनों के लिए ब्रांडेड षटकार. रुपेशच्या माध्यमातून घणाघाती प्रहार केले. आता जर पाहायला गेलं तर एकंदरीत 20 धावा धावफलकावरती असतील. यापुढे आपण जाऊयात. पुढचा टॉस असेल. दक्ष 11 आराध्य आयांश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स कडे या. दक्ष 11 आणि आराध्या आयांश 11 संघाचे कॅप्टन आणि त्याच्यानंतर दी वेल्थ विरोज बाय जिजा मेडिकल विरुद्ध स्वामी समर्थ 11 या 4 संघांच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करत आहोत की आपण टॉस बॉक्स कडे लगेच या. हॅलो. सध्याच्या घडीला आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स विरुद्ध अनस स्पोर्ट्स या दोन संघांमधील लढत 37 धावांचा पाठलाग करत असताना बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आपण पाहतोय. अगदी लॉंग लेगच्या दिशेला खेळाडू तैनात होता परंतु त्याच्या अगदी डोक्यावरून दिशा दाखवली गेली आणि येतोय हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार हा दुसरा षटकार. खरं तर 37 धावांचा पाठलाग करावायचा सध्याच्या घडीला आपण पाहिलं. दुसरं षटक आपण 2 षटकांचा जर खेळाचा जर विचार करायला गेलो तर कुठेतरी बॅकफुटला होता हा संघ आणि तदनंतर मात्र रुपेश विस्फोटक आणि स्फोटक मात्र इथे फटकेबाजी करतोय. अक्षरशः तोडतोय गोलंदाजाला आणि तो प्रयत्न करतोय आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. सकाळच्या सत्रामध्ये आपण ही चालू असलेली टुर्नामेंट आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय. घणाघाती प्रहार झालेत. यावेळेस मात्र 37 धावांचा पाठलाग करत असताना आणि 37 धावांचा पाठलाग करते बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता पुन्हा एकदा भिरकावून लावलाय आणि बॅक टू बॅक म्हणजेच लगातार तिसरा षटकार ठोकलाय. रुपेश यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत सलग तिसरा षटकार. 32 झाल्यात. 32 जोडल्या गेल्यात. 37 धावांचा पाठलाग करत असताना खरं तर पहिलेच 2 षटकार महागत गेले होते आणि तदनंतर तसा विचार केला गेला आणि एक वेगळी रणनीती आखली गेली. या तिसऱ्या गोलंदाजाच्या विरोधात घणाघाती प्रहार झाले. घणाघाती आघात करण्यात आले रुपेश यांच्या मार्फत आणि लगातार 3 षटकार ठोकले गेले. अगदी म्हणतोय आपण पाहायला गेलो तर षटकारांची हॅट्रिक या पट्ट्याने मात्र केली आहे. रुपेश मात्र इकडे चमकतोय. दापोली क्रिकेट कमिटी आयोजित अर्थात दापोली प्रीमियर लीग आणि या दापोली प्रीमियर लीग मधली ही पहिली कदाचित हॅट्रिक असते.
कदाचित हॅट्रिक आहे रुपेश यांच्याद्वारे ही हॅट्रिक पहिली आले. चला मी पुन्हा एकदा विनंती करतो, यानंतर दक्ष 11 आणि आराध्या आयन्श 11 या दोन्ही संघाचे संगणक आणि त्याचप्रमाणे द विलेज द हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल आणि स्वामी समर्थ 11 या संघाचे संगणक आपण या टॉस बॉक्सकडे आणि नाणेफेक करून घ्या. आपण पाहायला गेलो धावफलक 33 वरती जाऊन पोहोचले. 37 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल, 4 धावांची आवश्यकता असेल आणि विजय स्ट्रोक येईल का? रुपेश असेल ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस खोलात टाकलेला आहे चेंडू, लॉंगॉनच्या दिशा दाखवली गेली, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय परंतु अगदी सहजरित्या सिंगल इथे रन घेतली जाते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय 37 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल. बघा 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात झालाय. 37 धावांचा पाठलाग करत असताना खरं तर रोखलं गेलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये अनस्फोटच्या माध्यमातून या भैरवनाथ फायटर्सच्या या फलंदाजांना, परंतु आपण म्हणतो ना कदाचित या उरलेल्या धावांचा विचार करण्यात आला, त्याच्यावरती स्ट्रॅटेजी करण्यात आली, रणनीती आखण्यात आली आणि तदनंतर मात्र आघात करण्यात आले या 3ऱ्या षटकावरती. यानंतर आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. सहा मध्ये 4 क्षमा असावी, 6 मध्ये 3 लगातार 3 षटकार ठोकले रुपेश यांनी आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळपास घेऊन जाण्याचे तो प्रयत्न केले. त्याने एखादी किल्ला लढवलाय रुपेश याने. आता आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती या 3 धावा रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दाखल झालाय. यावेळेस लोन फुल टॉस आपण पाहतोय. पार्थ विकेटची अपील केली जाते पंचांकडे आणि निश्चितच दाद दिली जाते पंचांद्वारे. लेग बिफोर विकेट आपण पाहतोय. हा लागलेला आपण पाहतोय पहिलाच धक्का भैरवनाथ फायटर्स या संघाला. 3 धावा निश्चितच रोखायच्या असताना हा पहिला चेंडू अगदी खोलात टाकण्यात आला. आपण पाहतो लेग बिफोर विकेटचा शिकार झाला. पूर्ण मॅच मध्ये 3 मारले. क्षमासवी रनआउट आहे ते विकेट. रनआउटचा शिकार झाला, धावचीतचा शिकार झाला आपण पाहतोय. जर संपूर्ण मॅच मध्ये किंवा उर्वरित संपूर्ण या स्पर्धेतील मॅच मध्ये जर 5 षटकार ठोकले गेले तर निश्चितच सिया स्पोर्ट्स कडून रुपेश उजाल यांना एक बॅट देण्यात येईल. जवळपास 3 षटकार त्यांनी लगावलेत, 5 षटकार लगावले तर निश्चितच सिया स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट देण्यात येईल. 3 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा 2 कंप्लीट केल्या जातात यशस्वीरित्या. आता आणि फक्त आपण पाहतोय फक्त 1 धावाची आवश्यकता असेल विजय प्राप्त करण्यासाठी. सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना आपण पाहतोय आणि जवळपास भैरवनाथ फायटर्स या संघाने निश्चितच बाजी मारलेली दिसते. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. बघा पुन्हा एकदा आपण जातोय या सामन्याकडे. रुपेश उजाला या बॅट्समनने जर पूर्ण या मॅच या टुर्नामेंट मध्ये आपल्या संघाला जर फायनल पर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच सिया स्पोर्ट्स यांच्याकडून त्यांना बॅट दिली जाईल. रुपेश उजाल आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स या संघाने निश्चितच बाजी मारले या पहिल्या सामन्यामध्ये आणि निश्चितच